हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. सर्वांना नमस्कार. महा टीईटी 2026च्या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये मी अतुल, आपला मॅथमॅटिक्स आणि सायन्स मेंटर, सर्वांचे स्वागत करतो. आपली सीरीज सुरू आहे मॅथमॅटिक्सची आणि त्यामध्ये आपण काल पेपर 2 साठीचा पहिला व्हिडिओ कंप्लीट केला होता आणि त्यामध्ये आपण आपल्या प्लॅनरनुसार आपले जे दिवस सुरू आहेत त्यामध्ये डे 2 आहे मॅथमॅटिक्सचा, त्याचा व्हिडिओ क्रमांक 2 आज आपण सुरू करतोय. साधारणतः प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि आपण त्याचं एक्सप्लेनेशन करत क्वेश्चन पाहत असल्यामुळे आपण एका व्हिडिओमध्ये टॉप 10 प्रश्न घेत आहोत. काल आपण 10 प्रश्न कंप्लीट केले होते, जे तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, प्लेलिस्टमध्ये आहे. आणि आज आपण पुढच्या 10 प्रश्नांना कंप्लीट करणार आहोत. हे सर्व प्रश्न महाराष्ट्र टीईटी जी आपण 2025 ची आता झालेली टीईटी पाहतोय लेटेस्ट, त्यामध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित आपण पूर्ण थेरॉटिकल पार्ट प्लस क्वेश्चन्स करत आहोत आणि त्यावर आधारित ही आहे. आता आपण आज याचा दुसरा व्हिडिओ स्टार्ट करू आणि उर्वरित प्रश्न यामध्ये करू. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. आपण लवकरच आता झालेल्या 2 दिवसाच्या सिलेबसवर एक मॉक टेस्ट घेणार आहोत. त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने ॲपवर किंवा आपल्या वेब पोर्टलवर ही चाचणी देऊ शकतो, त्यावर मी मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ उद्या घेऊन येईल आणि आपले लवकर त्यामध्ये चाचणी पण होणार आहे. तर वही पेन घेऊन बसायचं आहे, स्वतःही प्रश्न ट्राय करायचे आहेत आणि व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करत चला. ओके. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 11, प्रश्न क्रमांक 11 आपल्या समोर आहे. काही स्टँडर्ड रिझल्ट पाहत आपण त्याचं ॲप्लिकेशन पाहत आहोत आणि चांगले प्रश्न इथे करत आहोत. जसं आता इथे ए घन अधिक बी घनचे योग्य अवयव कोणते? खालीलपैकी कोणते? खाली याचं ऑलरेडी उत्तर आहे. पण आपल्याला जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये या 3 प्रश्नांवर बोललो होतो. 3 विस्तार सूत्रांवर ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए वजा बी कंसाचा वर्ग आणि ए वर्ग वजा बी वर्ग. ओके. ज्यामध्ये आपण याचा विस्तार लिहिला होता ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग. त्या पद्धतीने ए वजा बी कंसाचा वर्ग आहे ए वर्ग वजा 2 ए बी अधिक बी वर्ग आणि त्यानंतर ए अधिक बी गुणिले ए वजा बी. तर यामध्ये बघा ही सगळी स्क्वेअर वाली आयडेंटिटीज आहेत. म्हणजे यामध्ये वर्गपद असणारी सर्व नित्य समीकरणं आहेत. आज आपण क्यूब म्हणजे घनाच्या बाबतीतली सुद्धा या ठिकाणी काही सूत्र पाहणार आहोत. जसं आता एक स्टँडर्ड रिझल्ट आहे. मी तुम्हाला 2 रिझल्ट या ठिकाणी लिहून देईल आणि त्याचे तुम्हाला आन्सर्स लक्षात ठेवायचे. त्याचे ॲप्लिकेशन्स असतात. खूप चांगले प्रश्न परीक्षेमध्ये याबाबत विचारले जातात. जसं आता मी तुम्हाला इथे अ, काही 2 महत्त्वाची सूत्रे सांगणार आहे. ठीक आहे. त्यातलं हे पहिलं सूत्र आहे जे आपल्याला विचारलेलं आहे. ए घन अधिक बी घन. तर लक्षात ठेवायचं अशामध्ये आपण नेहमी 2 कंस करत असतो. काय करणार? इथे पाहायचंय ए आणि बी आहेत आणि मध्ये प्लस आहे. तर ए, बी आणि मध्ये प्लसला प्लस लिहा. लक्षात ठेवण्याची आयडिया शिकवतो मी तुम्हाला. आणि क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये 2ab येत नाही. जसा स्क्वेअरमध्ये 2ab येतो, वर्गमध्ये 2ab येतो, तसा घनामध्ये 2ab येत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग ए घन अधिक बी घनमध्ये 2 कंस असतील, त्यांचा गुणाकार असेल. पहिल्या कंसात आपण लिहिलंय ए अधिक बी. आता काय करायचं आहे? ए लिहा, ए बी लिहा आणि बी लिहा. सोपी पद्धत आहे. फक्त आता काय करायचं आहे? ए वर्ग, ए बी आणि बी वर्ग. ओके. आता मी यालाच धरून पुढचा एक फॉर्म्युला लिहून देतो. ए क्यूब मायनस बी क्यूब. इथं काय व्हायला पाहिजे? परत अशाच पद्धतीने 2 कंस येतील. इथं ए घन वजा बी घन आहे. ए आणि बी मध्ये सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. तर इथं आपण ए वजा बीच लिहिणार. ठीक आहे. परत लिहा ए, ए बी, बी. ए वर्ग, बी वर्ग. ओके. आता काय करायचं? आता बस आपल्याला फक्त मधली चिन्ह टाकायची आहेत. तर इथे पाहूया. जेव्हा प्लस असतं त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. प्लसमध्ये पहिले मायनस मग प्लस आणि मायनसमध्ये इथे मायनस आणि इथे दोन्ही प्लस. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लससाठी प्लस, दुसऱ्या आणि मायनससाठी मायनस, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस प्लस आणि प्लस प्लस. 2-3 वेळा लिहा, समजून घ्या आणि तुम्हाला याचं उत्तर पाठ होऊन जाईल.
याचे आपल्याला पुढे ऍप्लिकेशन्स असतात, म्हणून ही सूत्र तुम्हाला माहित असणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. ओके. हेच विश्लेषणामध्ये सुद्धा दोन्ही दिलेले आहेत. त्यामुळे बाजूचं विश्लेषण मी आज दाखवण्याची काही गरज मला वाटत नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 12. आता एक सुंदर प्रश्न आहे. तुम्ही पहा इथे काय काय विचारलेलं आहे. आता त्याच ऍप्लिकेशनला आपल्याला इथं वापरायचं आहे. आता तुम्ही पहा x वजा y 4 आहे आणि xy चा गुणाकार 12 आहे. तर x वर्ग अधिक y वर्गाची किंमत काय असेल? प्रश्न खूप मस्त असतात हे. आता तुम्ही थोडंसं या तिघांना अॅनलाइज करा. x वजा y, xy आणि काढायचा आहे x वर्ग अधिक y वर्ग. तुम्ही आता वरच्या फॉर्म्युल्याकडे या. या फॉर्म्युल्यांकडे या. बघा a आणि b ला जर आपण x आणि y म्हटलं, तर a वर्ग अधिक b वर्गालाच तुम्ही x वर्ग अधिक y वर्ग म्हणू शकता. तर बघा बरं, वर आणि खाली दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथे x वर्ग अधिक y वर्ग दिसेल. ओके. आणि काय दिसतं? xy म्हणजे दोघांचा गुणाकार आहे. तर बघा इथे xy चं काम कोण करतंय? ab. तर इथे दोघांचा गुणाकार आहे. अगदी बरोबर. आणि काय दिलेलं आहे? x वजा y दिलेलं आहे. ओके. x वजा y दिलेलं आहे. म्हणजे बघा a वजा b दिलेलं आहे. समजलं? आता तुम्ही याला 2-3 प्रकारे करू शकता. आता तुमच्या समोर प्रश्न राहणार, मग या 2 वर्गांची किंमत काय? कारण इथे कुठे घनाची किंमत दिलेली नाही. आलं लक्षात? तर मला वाटते व्हिडिओ पॉज करा आणि थोडासा विचार करा. आपण मागे शिकलेल्या आणि आता शिकलेल्या 2 फॉर्म्युल्यांना यूज कसं करता येईल. व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करा. ओके. ट्राय केला असेल. आता पहा मी जे तुम्हाला या थोड्या वेळापूर्वी जे काही याबाबत सांगितलं, त्यामध्ये एक छोटासा फसवणारा मुद्दा होता. इथे तुम्ही x वजा y, xy आणि x वर्ग अधिक y वर्ग हे तिन्हीही तुम्हाला या फॉर्म्युल्यात दिसतात. बघा x वजा y, x वर्ग अधिक y वर्ग आणि xy. पण दिसत काय नाही? सर इथे आम्हाला घन दिसत नाही. कारण त्या फॉर्म्युल्यामध्ये घनांचा संबंध आहे. इथे कुठे घन नाही. मग आपण घनाचं चिन्ह सूत्र इथं वापरूया का? तर नाही. ह्याच्यासाठी आपण एक सिंपल काम करू. x वजा y चा कंसाचा वर्ग घेऊ. म्हणजे आपण पाहिलेलं जे सूत्र आहे, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं मूलभूत 3 ह्याच्यातलं. तर आपण घेऊया x वजा y कंसाचा वर्ग. काय असतो? x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग. ओके? झालं. आता बघा काय काय दिलेलं आहे. x वजा y 4 आहे. तर इथे बघा 4 चा वर्ग होईल. x वर्ग अधिक y वर्ग आपल्याला काढायचे. पहा काढायचे. तर याला आपण सोबत घेऊया. x वर्ग अधिक y वर्ग आणि पुढे कोण राहील? वजा 2xy. आता इथे येईल परत 4 चा वर्ग. हे आपल्याला काढायचं आहे. x वर्ग अधिक y वर्ग 2 xy. xy ची किंमत किती आहे? 12. दोघांचा गुणाकार 12 आहे. तर इथं 12 लिहूया. तर 4 चा वर्ग 16. इथे 12 दोन्ही 24. तर इथे येईल 24. आता हा -24 इकडं घेऊन या. कारण आपल्याला हे काढायचंय. तर -24 ला आपण इकडे घेऊन येऊ. तर इथून बघा x वर्ग अधिक y वर्ग काय होईल? 16 अधिक 24. तर यावरून आपलं उत्तर यायला पाहिजे x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 40. ओके. आणि म्हणून आपलं उत्तर आहे 40. हेच तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण दिसेल. खाली एक लॉजिक आहे. तुम्ही एक असा पण विचार करू शकता. बघा थोडंसं कधी-कधी आपण तर्क वापरून किंवा एखादं सूत्र न वापरता विचार करू शकतो का? जसं इथं म्हटलेलं आहे, की 2 संख्यांचा फरक किती आहे? 4. बघा तेच म्हणतो ना, 2 संख्यांचा फरक 4 आहे आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार 12 आहे. त्याला लॉजिकने कसं सॉल्व्ह करता येईल? अशा कोणत्या 2 संख्या आहेत ज्यांच्यात फरक 4 चा असतो आणि गुणाकार 12 असतो? 6 आणि 2. बघा 6 आणि 2 चा गुणाकार 12 असतो. 6 आणि 2 चा फरक 4 असतो. तर x ला तुम्ही 6 आणि y ला 2 म्हणू शकता. सर मग आम्ही उलट का म्हणू शकत नाही? तर सिंपल कारण आहे. तुम्ही x ला 6 आणि y ला 2 म्हणाल तरच 6 वजा 2 4 होतील ना. जर तुम्ही x ला 2 आणि y ला 4 म्हणाल तर हे ऋण 4 होतील. त्यामुळे आपल्याला मॅथेमॅटिकली पण याला करेक्ट ठेवावं लागेल. तर याच्यामध्ये आपण लॉजिकने कसं करू शकतो? जे आता मी सांगितलं. OR मध्ये पहा
तर लॉजिक काय सांगतं तर्क, की तुम्ही x ला 6 आणि y ला 2 माना. तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय विचारलेलं आहे? दोघांचा गुणाकार. तर x 6 आणि y 2 आहे. तर विचारले काय? x वर्ग अधिक y वर्ग. तर 6 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग. 6 चा वर्ग 36, 2 चा वर्ग 4. पहा उत्तर डायरेक्ट 40 येतं. ही थिंकिंग आली पाहिजे, बाकी काही नाही. अदरवाईज आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. आपण त्याचा यूज करू शकतो. चला नेक्स्ट क्वेशनकडे जाऊ आपण. विस्तार करायचा आहे. यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युले पण सांगेल. आता ह्याला पाहिल्याबरोबर छान लक्षात काय आलं पाहिजे? बघा काय दिसतं? 2x - 3 गुणिले 2x अधिक 3 काय आहे? तेवढंच पाहायचं असतं. हा 2x आहे, हा पण 2x आहे. चला याला मी a मानतो. हा 3 आहे आणि हा पण 3 आहे. याला b मानतो. तर इथं काय आहे? a वजा b आणि इथं a अधिक b. तर हे तर आपलं विस्तार सूत्र क्रमांक 3 आहे. ओके. तर काय वापरायचंय? जर कुणी आपल्याला a वजा b गुणिले a अधिक b दिला असेल, तर आपण याला काय लिहितो? a वर्ग वजा b वर्ग. तर याचं उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. छान. तर काय होईल? a वजा b 2x वजा 3 आणि 2x अधिक 3. बस हे किती व्हायला पाहिजे? a वर्ग. a म्हणजे कोण? 2x. मी कालच सांगितलं, आपण याला पूर्ण कंसात लिहितो आणि वजा 3 चा वर्ग. तर हा किती होईल? 4x वर्ग आणि 9. तर आपलं उत्तर असेल 4x² - 9. ओके. तर याचं उत्तर आहे. फक्त तुम्हाला आयडेंटिटी चांगल्या पद्धतीने वापरता आल्या पाहिजे. नेक्स्ट. 2 बहुपदींची बेरीज. ठीक आहे. आता यांची बेरीज करत असताना आपण बेरीज कुणाची करतो? सरूप पदांची, लाईक टर्म्स. म्हणजे एवढंच पाहायचंय. अगोदर मी सगळ्यांना लिहीन. आपण यामध्ये एक सोपं काम करू. आता बेरीज असल्यामुळे बेरजेमुळे इकडची कोणतीही चिन्ह बदलत नाहीत. लक्षात ठेवायचं बहुपदीमध्ये जोपर्यंत आपण बेरीज करतोय, तेव्हा दिलेल्या बहुपदीची चिन्हे आहे तशीच राहतात, ती बदलत नाहीत. म्हणून आम्ही काय करणार? त्याला ॲज इट इज लिहिणार. 2x वर्ग वजा x अधिक 4. आता काय करायचं आहे? बस दोस्त दोस्त जवळ घ्या. म्हणजे बघा x वर्गची ही जोडी असेल. बघा 3x आणि x हे दोन एकाच पद्धतीचे आहेत आणि स्थिर नंबर 2 आणि इथं आहे 4. आता आपण वाटल्यास एक काम करू. जवळ-जवळ घेऊ लाईक टर्म्स, स्वरूपपदे. 5x वर्गामध्ये कोण मिळवता येतील? 2x वर्ग मिळवता येतील. दोन्ही x वर्गाचेच पद आहेत. इथे +3x आहे आणि इथे x आहे मायनसमध्ये. इथे -2 आहे आणि इथे +4 आहे. बस आता बघा 5x वर्ग अधिक 2x वर्ग प्लसचा अर्थ सापडले. आधी 5x वर्ग सापडले, मग 2x वर्ग सापडले. याचा अर्थ टोटल 7x वर्ग सापडले. बघा प्लसचा अर्थ सापडले, मायनसचा अर्थ हरवले. असेही घ्या. तर इथं काय होईल? 3 सापडले, 1 x हरवला. 3x सापडले, 1 x हरवला. म्हणजे 3 मधून 1 कमी झाला, तर 2 राहिले. बघा 4 सापडले, 2 हरवले. याचा अर्थ काय? अजून 2 आपल्याकडे शिल्लक आहेत. कोणत्याही पद्धतीने करा. ही झाली या 2 बहुपदींची बेरीज. म्हणून आपलं उत्तर असेल 7x वर्ग अधिक 2x अधिक 2. ओके. चला ही झाली बेरजेचा नियम. आता हा प्रश्न क्यूबचा आहे. आत्ताच आपण पाहिलेले 2 फॉर्म्युले. a घन अधिक b घन, a घन वजा b घन. तर इथे आपल्याला a घन अधिक b घन विचारलेला आहे. व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करा. ओके. केला असेल? चला आपण जाऊ आता पुढे. आपल्याला काढायचे a क्यूब अधिक b क्यूब. कसं कराल? मी आता सांगितलं होतं a क्यूब प्लस बी क्यूबचा काय फॉर्म्युला होता? सर आम्ही 2 बॉक्स करत होतो. हे पार्ट असलं पाहिजे. पहिल्यात प्लससाठी प्लस, इथे a वर्ग, इकडे ab आणि इकडे b वर्ग, इकडे मायनस, इथे प्लस. प्लसमध्ये पहिल्यांदा इथे मायनस मग प्लस असतं. याची तुम्हाला प्रूफ किंवा हे असं फॉर्म्युला का बनला? हे तुम्हाला 8वीच्या पुस्तकात पाहायला मिळेल. आता हे सध्या आपल्याला पाठ करणे आपलं काम आहे. आता पहा इथे काय-काय दिलेलं आहे. a अधिक b दिलेलं आहे. a अधिक b ची किंमत किती आहे? 7. तर आपण इथे 7 ठेवू. AB चा गुणाकार 10 आहे. म्हणजे पहा इथे 10 आहे आणि आपल्याला
हे काढायचं आहे. तर आपल्याकडे काढायची राहिलेली गोष्ट कोणती आहे? तर तुम्हाला या प्रश्नामध्ये थोडासा विचार करायचा आहे, की हे जर काढायचं असेल, तर मला -10 तर माहिती आहे. तर मला अगोदर काय काढावं लागेल? a वर्ग अधिक b वर्ग काढावं लागेल. ठीक आहे. ए वर्ग अधिक बी वर्ग कसा काढता येतो? काम वाढवलं पहा यामध्ये. तर याच्यासाठी एक काम करा, ए वर्ग अधिक बी वर्ग प्लस वरून कसा काढता येतो? आपण एक काम करू. याला आपण समीकरण 1 म्हणू. कारण बघा, हे काढायचंय आणि हे पण माहिती नाही. तर आपल्याकडे इथं थोडंसं काम आता अवघड झालेलं आहे आणि म्हणून आपण काय करणार? आपलं पहिलं काम असणार, की आपण या दोघांची किंमत काढू. तर बघा बरं, ए वर्ग अधिक बी वर्ग कसं काढता येईल? तर एक सोपं काम करूया. ए अधिक बी कंसाचा वर्ग घ्या. हां सर, हा तर माहिती आहे. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab हे तर माहितीच आहे. तर बघा, हे आपल्याला काढायचंय. ए अधिक बी ऑलरेडी 7 आहे. तर 7चा वर्ग इकडे ए वर्ग अधिक बी वर्ग आणि 2ab 2 आणि एबीची किंमत 10 आहे. पहा बरं आपलं उत्तर येतं की नाही? हे झाले 49. ए वर्ग अधिक बी वर्ग आपल्याला काढायचा आहे. 10 दुने 20. तर मला वाटतं ए वर्ग अधिक बी वर्ग ह्याला इकडे अजून मायनस केलं तर 29 येईल. यावरून आपण असं म्हणू शकतो, की ए वर्ग आणि बी वर्ग ही किंमत 29 येते. तर ही इथं ठेवून देऊ. तर पहा आपल्याला जे काढायचे ते ऑटोमॅटिक मिळेल. ए घन अधिक बी घन. तर इथे घ्या 7. ए वर्ग अधिक बी वर्ग आणि वजा कोण आहे? 10. 10 7. ए वर्ग अधिक बी वर्ग किती आहे? 29 आणि वजा 10. तर 7. 29 मधून 10 गेले 19. तर 9 7 63 आणि इथे आलं 7 आणि 6 13. तर मला वाटतं याचं उत्तर यायला पाहिजे 133. आलं लक्षात? तर तुम्हाला कधी-कधी एका सूत्रामध्ये 2 सूत्र वापरायला लावतील. हा बेटर क्वेश्चन आहे. तर एक चांगला क्वेश्चन आहे. मी याला इथे थोडंसं स्टार मार्क करेल. स्टारचा अर्थ आपल्याला माहिती आहे, हा थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न असेल. 2-2 वेळा पहा, प्रॅक्टिस करा. सगळे फॉर्म्युले ही 20 प्रश्न 2-3 वेळा पाहिली तर सगळे फॉर्म्युले पाठ होऊन जातील. चला नेक्स्ट. आता आपल्याला बहुपदीचे अवयव सुद्धा पाडायला शिकायचे आहेत. तर कधीही बघा कोटी म्हणजे हायेस्ट पॉवर डिग्री किती आहे? 2. त्याला आपण काय म्हणतो? वर्ग बहुपदी. आहे की नाही? त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. वर्ग बहुपदी. आता वर्ग बहुपदीचे आपण अवयव पाडण्यासाठी एक जगप्रसिद्ध मेथड वापरतो. तिचं नाव काय आहे? स्प्लिटिंग द मिडल टर्म. मधल्या पदाची फोड करणे. तर एक सिंपल काम करायचं आहे. मी तुम्हाला याची टेक्निक शिकवतो. आपल्याला जेव्हा याचे अवयव पाडायचे, अवयव पाडणं आणि शून्य काढणं याच्यात फरक असतो. तेव्हा मी एक तुम्हाला चित्र काढून दाखवतोय. तेच लक्षात ठेवायचं. या दोघांचा गुणाकार करायचा. सर +12 आणि x वर्ग. त्यांचा गुणाकार किती येणार? +12 x वर्ग. बस. नेहमी पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करत चला. खूप जण आपल्याला सांगतील 12चे अवयव 7 आणा. असं नका करू. x मध्ये गोंधळ नको. म्हणून मी तुम्हाला एक सोपी टेक्निक शिकवतो. सरळ +12 आणि +x वर्गचा गुणाकार काय होईल? +12x वर्ग. बस. आता x वर्गाचे 2 तुकडे काय होतील? x आणि x. x गुणिले x अवयवचा अर्थ गुणाकार. कालही सांगितलं होतं. अवयवचा अर्थ गुणाकार x गुणिले x. आता 12चे 2 अवयव. आता 12चे अवयव कोणते-कोणते आहेत? आपण परवाही पाहिलं होतं अवयव काय-काय असतात? सर 12चे अवयव 1 आणि 12, 3 आणि 4, 2 आणि 6. कारण बघा 1, 2, 3, 4, 6, 12. 1, 2, 3, 4, 6, 12. आता आपल्याला 7 उत्तर देणारे यातली कोणती जोडी आहे? 7 उत्तर देणारी ही एकच जोडी आहे 3 आणि 4. तर नेहमी एक काम करत चला. 12चे असे 2 अवयव घ्या, ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 7 आली पाहिजे. आता आपल्याला काय आणायची आहे? ऋण 7 आणायची आहे. म्हणजे काय करायचंय? बेरीज ऋण 7 आणायची आहे आणि गुणाकार धन 12 आणायचा आहे. आता सांगा बरं, गुणाकार प्लस येणे आणि बेरीज मायनस येणे असे कोणते 2 नंबर्स असतील? दोन्ही मायनस असतील. कारण मायनस मायनसचा गुणाकार प्लस होतो आणि मायनस मायनसची बेरीज मायनसच होते. हरवल्याची बेरीज काय होईल? हरवलेच होईल ना. आधी काही हरवले, नंतर अजून काय हरवले? तर ओव्हरऑल हरवलेच होईल. आणि म्हणून आपले याचे 2 अवयव कोणते असतील? 3 आणि 4. तर मी तुम्हाला एक सोपी टेक्निक शिकवतो. नेहमी मोठा अवयव आधी लिहीत चला. म्हणजे कोणता? केवल मूल्याने. त्याचं मूल्य जास्त आहे. 3 आणि 4 मध्ये मूल्य कोणाचं जास्त आहे? 4चं. तर 4 अगोदर लिहा, मग 3 लिहा. संपलं काम.
तर 4लाही ऋण करा, 3लाही ऋण करा. पहा दोघांची बेरीज काय होईल? ऋण 7x. दोघांचा गुणाकार काय होईल? धन 12x वर्ग. खतम. आता एक काम करायचं, ते एक शॉर्टकट शिकवतो. जेव्हा जेव्हा इथला सहगुणक 1 असतो, म्हणजे x वर्ग हा 1x वर्ग आहे, असा नाहीये बघा. 2x वर्ग, 3x वर्ग, 4x वर्ग असं नाहीये. इथे कोण आहे? नेहमी 1 आहे. इथे नेहमी 1 आहे. अशा वेळेस तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. असे 2 बॉक्स करत चला. आपले आलेले 2 उत्तर कोण आहेत? 4 आणि 3. बस. आणि कोणते आहेत? मायनस, मायनस. दोन्ही मायनस आहेत. आणि इथे लिहित चला x, x. आपलं उत्तर आहे x वजा 4, x वजा 3. बघा. आलं लक्षात? जर नाही कळलं तर सोपं काम काय करत चला, हे 2 आलेले अवयव आपण कसे लिहिणार? हे झाले या 7x ऋण 7x चे 2 भाग. तर आपण याला असं लिहू शकतो बघा. x वर्ग. आता ऋण 7x ला काय लिहाल? ऋण 4x ऋण 3x. आणि पुढे कोण आहे? प्लस 12. तर बघा मधल्या पदाची फोड झाली की नाही? मधलं पद कोण होतं? ऋण 7x, त्याचे 2 भाग झाले. आता या ठिकाणी आपल्याकडे बनली बायनॉमियल. संपलं काम. तर आता आपण काय करू? ह्याला सिम्प्लिफाय करू. तेच दिलेले बाजूचं विश्लेषण तुम्ही नंतरही पाहू शकता. आता बघा यामधून तुम्ही अवयव पाडायचे. x वर्ग आणि x मध्ये 1x कॉमन निघतो. मग इथून 1x राहिला आणि इथून 4 राहिले. 3 ने 12ला भाग. इथे जे मायनस आहे ते इथे घेत चला. 3 ने 12ला भाग जातो म्हणून 3 कॉमन काढा. अजून कोणी कॉमन निघणार नाही. ऋण 3 कॅन्सल. इथून राहिला x प्लस मायनस मायनस 3 चौक 12. जगात काही झालं तरी हे दोघं सेम आले पाहिजे. बस. काय उरला इकडून? x वजा 4 आणि इकडून कोण 2 उरले? x वजा 3. तर पहा तेच ते 2 अवयव आहेत. तर आपण डायरेक्टही करू शकतो, पण केव्हा? इथे जर 1 असेल तर. अदरवाईज तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल. ओके? चलो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 17. आपण काल एक असा वर्ग समीकरणाचा अवयव असलेला भाग पाहिला होता. इथे आपल्याला सरळ रूप द्यायचंय, पण इथे घन आहे. तर याला तुम्ही नीट पहा. हा कसा लिहिता येईल? सिंपल काम करू आपण. आपल्याला कोणाचे अवयव घ्यायचे आहेत? एक्स क्यूब -8 अपॉन x - 2. ठीक आहे. एक काम करा. हा कोण आहे? सर हा x चा घन आहे. आणि 8 कोणाचा घन आहे? 8 सर 2 चा घन आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2. खाली आला x वजा 2. चला हा कोण दिसतो? a क्यूब मायनस b क्यूब. a घन वजा b घन. काय होता विस्तार? सर इथं आम्ही असे 2 बॉक्स करतो. मायनस असताना a मायनस b लिहितो. इथे a, ab, b याचा वर्ग आणि मायनस मध्ये इथे सगळे प्लस. हे पाठच करून टाका. तर या पद्धतीने a वजा b कोण येईल? x वजा 2. a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग प्लस ab म्हणजे 2 आणि x चा गुणाकार 2x. b वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4. आणि खाली परत कोण आहे? x वजा 2. तर हे 2 कॅन्सल होतील आणि आपलं फायनल उत्तर राहील x वर्ग अधिक 2x अधिक 4. ओके? पाहत चला. हळू गोष्टी येत राहतील. तर हे उरलेलं आपलं उत्तर आहे. आता हे ऍप्लिकेशन लेवलचा क्वेश्चन आहे. असे प्रश्न परीक्षेत येतात. एका आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे. क्षेत्रफळ सांगा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयत असा असेल. तर आयताची ही लांबी 2x अधिक 3 आणि रुंदी 2x वजा 3. आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. तर इथे आपण घेऊया क्षेत्रफळ कोणाचं? आयताचं. काय असते? लेंथ इंटू ब्रीड्थ. आता लांबी आहे 2x अधिक 3 आणि रुंदी आहे 2x वजा 3. आठवा आजच केलेला प्रश्न आहे आता थोड्या वेळापूर्वी. सर हा कोण आहे? a अधिक b गुणिले a वजा b. हो सर. म्हणजे हा आता a वर्ग वजा b वर्ग असणार. विस्तार सूत्र क्रमांक 3. तर काय उत्तर यायला पाहिजे? आयताचं क्षेत्रफळ 4x वर्ग वजा 9 यायला पाहिजे. आणि इथे तुम्हाला हेच उत्तर आहे 4x वर्ग वजा 9. हे ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला फॉर्म्युलाही विचारतील आणि बीजगणितही करायला लावतील. ओके? चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 19. शून्य बहुपदीची कोटी किती असते? आता शून्य बहुपदी म्हणजे काय? त्या बहुपदीमध्ये शून्य आहे. आता याची कोटी काय असेल? ऑब्व्हियसली याची कोटी ठरवता येत नाही. कारण शून्य बहुपदी म्हणजे फक्त काय असणार आहे? तर लक्षात घ्या.
शून्य बहुपदी, तर ह्याच्यामध्ये आपण फक्त शून्य लिहिणार. त्याची कोटी काय राहील हो? काय होणार? मी जर शून्य लिहिला आणि इथे एक्स लिहिला, पुन्हा शून्य लिहिला, एक्स लिहिला आणि पुन्हा शेवटी शून्य लिहिला आणि मी इथे याचा घात 3 लिहिला, याचा 2 लिहिला. तर आता कोटी 3 आहे. जर मी ह्याला 5 लिहिलं, याला 7 लिहिलं, तर कोटी 7 आहे. याला 9 लिहिलं, याला 2 लिहिलं, तर कोटी 9 आहे. माझ्या मनावर आहे. कारण नेहमी इथं शून्यच येत राहणार. म्हणून आपण याची कोटी ठरवू शकत नाही. तर एक नियम म्हणून लक्षात ठेवायचा आहे, शून्य बहुपदीची कोटी ठरवता येत नाही. दॅट इज द रूल. ओके? म्हणून आपण इथे सरळ लिहूया. याची जी कोटी आहे, कोटी ठरवता येत नाही. ओके? चला. हा एक शेवटचा प्रश्न आहे. काम थोडंसं जास्त आहे. ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आपण ह्याला आणलेलं आहे. कारण हा तुम्हाला 9वीच्या लेव्हलचा प्रश्न आहे. यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट शिकवतो. आता नीट समजून घ्या. एक्सची किंमत 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे. तर एक्स अधिक 1/x काय असेल? आता खूप जणांच्या डोक्यात येतं, एक्सची ही किंमत उचलून इथे ठेवून देऊ आणि इथे ठेवून देऊ आणि मग तिरपा गुणाकार करू आणि सॉल्व्ह करू. तर असं नका करू. मी तुम्हाला याच्यामध्ये एक टेक्निक शिकवतो. याला आपण छेदाचं परिमेयीकरण करणे असं म्हणतो. पहा, याच्यासाठी आपण सर्ट्स किंवा कर्णी शिकतो बघा 9वीला. हा कर्णीचाच प्रश्न आहे. कारण हे अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्यांच्या गुणधर्मांवरून आपण कर्णीचा विषय शिकत असतो. तर एक्सची किंमत किती आहे? 3 अधिक 2 वर्गमुळात 2. तर नेहमी लक्षात ठेवा, 1/x काय असेल? तर एक नियम म्हणून लक्षात ठेवायचा, जर तुम्हाला एक्स माहीत झाला आणि 1/x विचारला आणि कर्णी असेल या पद्धतीने, कारण बघा ही परिमेय संख्या आहे आणि ही अपरिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज नेहमी अपरिमेय संख्या असते. तर ही एक अपरिमेय संख्या आहे. आजपासून एक नियम लक्षात ठेवायचा. जर एक्स दिला असेल आणि 1/x विचारला, तर नेहमी काय करायचं? हाच नंबर लिहायचा. 3 आणि 2 वर्गमुळात 2. ठीक आहे? हा नियम तुम्ही पक्का लक्षात ठेवा. परीक्षेत असंच विचारतील. फक्त इथे जे प्लस आहे ना, तर इथे मायनस लिहायचं. तर ही जी जोडी असते, बघा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 व 3 वजा 2 वर्गमुळात 2 ही जी जोडी आहे, ठीक आहे? ही जी जोडी आहे, याला आपण कर्निष्ठ संख्येची जोडी म्हणतो. याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्जुगेट पेअर म्हणतो. ठीक आहे? कॉन्जुगेट पेअर. तर तुम्हाला एक नियम इथे लक्षात ठेवायचा आहे. छेदाचं परिमेयीकरण करून बघा यांनी काढलेलं आहे 3 वजा 2 वर्गमुळात 2. तर हे तर प्रोसेस आहे. पण तुम्हाला एक टिप म्हणून मी माझ्याकडून सांगतोय ती लक्षात ठेवायची आहे. जेव्हा तुम्हाला एक्स माहिती आहे आणि 1/x विचारला, तर फक्त एक्सच्या संख्येचं मधलं चिन्ह बदलायचं असतं. कोणतं चिन्ह नेहमी? हे मधलं चिन्ह बदलायचं असतं. हे लक्षात ठेवा. ओके? तर इथे काय होणार आहे? एक्स कळला आणि 1/x ही कळला. मी तुम्हाला दोन्ही प्रोसेस शिकवेल आणि आपल्याला विचारलंय एक्स अधिक 1/x. तर एक्सची किंमत कोण आहे? 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 1/x कोण आहे? 3 वजा 2 वर्गमुळात 2 आणि दोघांची काय करायची आहे? बेरीज. तर आता पहा यामध्ये कोण-कोण कॅन्सल होईल? हा धन, हा ऋण. तर 3 आणि 3 किती होतात? 6. याचं उत्तर 6 यायला पाहिजे. आय थिंक ह्यांनी इथं काहीतरी 6च आहे. आलं लक्षात? तर हे करता येतं. सर आम्हाला हे जर पाठ नसेल तर काय करायचं? ठीक आहे. OR मध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकवतो. समजून घ्या. त्याचं नाव आहे छेदाचे परिमेयीकरण. छेदाचे परिमेयीकरण. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर कसं करतात? एक्स कोण आहे? 3 अधिक 2 वर्गमुळात 2. ओके. मग 1/x काय व्हायला पाहिजे? वर 1 खाली 3 अधिक 2 वर्गमुळात 2. तर नेहमी एक काम करत चला. खाली जो छेद आहे तो अपरिमेय आहे. त्याला आपल्याला परिमेय करायचं असतं. त्यासाठी नेहमी एक काम करायचं. खालच्या नंबरची कर्निष्ठ जोडी लिहायची. कॉन्जुगेट पेअर काय असते? सर इथे धन असताना इथे आम्ही ऋण घेतो. जर ह्याला खाली घेतलं तर त्यालाच वर सुद्धा घ्यायचं. कारण सेम संख्येने गुणणे आणि भागणे. तर संख्येमध्ये काही फरक पडत नाही. तर आता खाली काय झालं बघा? ए अधिक बी, ए वजा बी. दिसलं? सर हा तर आपला आयडेंटिटीचा भाग आहे. तिसरं सूत्र आहे. ए अधिक बी, ए वजा बी, ए वर्ग म्हणजे 3चा वर्ग
वजा बी वर्ग 2 वर्गमुळात 2चा वर्ग. वर 1 ने गुणल्यामुळं काय येतं? ॲज इट इज तोच नंबर येतो. आता पहा याचा फायदा काय होईल? याला मी थोडंसं इकडे घेतो. बघा वर तर तसंच राहील. 3 वजा 2 वर्गमुळात 2 खाली 3चा वर्ग 9 आणि इथे वर्ग कसा करतात नीट पहा. 2चा वर्ग करा 4 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2च असतो. का बरं सर? वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता ह्याचा गुणाकार होईल वर्गमुळात 4 आणि 4 कशाचं वर्गमूळ आहे? ते वर्ग आहे 2चा. तर एक शॉर्टकट लक्षात ठेवायची. वर्गमुळातील संख्येचा वर्ग तीच संख्या असते. म्हणजे जर तुम्हाला कोणी म्हणलं √2चा वर्ग तर 2च लिहायचा. √5चा वर्ग 5च लिहायचा. आलं लक्षात? आणि √xचा वर्ग xच लिहायचा. तर ही टेक्निक तुम्हाला माहीत असली पाहिजे. बस. आता या प्रोसेसने तुम्ही मला सांगा इथं काय व्हायला पाहिजे? पहा आपलं उत्तर इथून यायला सुरुवात होईल. चला याचं काम झालं. तर वर्गमुळात 2चा वर्ग 2 असतो. हे अल्टिमेटली लक्षात ठेवायचं आहे. आता वर आला 3 वजा 2 वर्गमुळात 2 खाली 9 वजा 4 दुनी 8 1 तर खालचा 1 लिहितच नाही आपण. तर डायरेक्ट उत्तर काय येईल? 3 वजा 2 वर्गमुळात 2. पहा मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं हे असं येतं. म्हणून लक्षात ठेवा एक्स माहीत असेल तर 1/x डायरेक्ट चिन्ह बदलून लिहिता येतं. तर ही जोडी असते. ओके. तर या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर जो आहे तो इथे आपला पहिला भाग संपतो. पेपर 2चा. तर यामध्ये आपण आतापर्यंत पी-वाय-क्यू जे विचारले ते पण याच्यामध्ये घेतलेले आहेत. हा आपला पेपर 2चा बीजगणिताचा एक महत्त्वाचा पोर्शन होता. मला वाटतं की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. 2-2 वेळा व्हिडिओ पहा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये विज्ञानाच्या. टिल देन हॅपी लर्निंग विथ लर्नर. हॅव अ नाईस डे. गुड बाय.